नमस्कार मित्रांनो, PYQ टेस्ट सिरीजचा आज 5वा भाग आहे. तर आजचा पहिला प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागात आहे? सर्व प्रश्न PYQ स्वरूपात आहेत. मागील 8 वर्षामध्ये विचारलेले सर्व प्रश्न आपण घेत आहोत. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागात आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, मराठवाडा. सर्वात कमी वनांखालील क्षेत्र मराठवाडा या विभागात आहे. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हटले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप वेळा हा प्रश्न भरतीला विचारला आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हटले जाते? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, गोदावरी. गोदावरीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, भारताचा प्राचीन घडीचा पर्वत कोणता? प्रश्न नीट वाचा, उत्तर कमेंट करून सांगा. भारताचा प्राचीन घडीचा पर्वत कोणता? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, अरवली. अरवली हा भारताचा प्राचीन घडीचा पर्वत आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. सर्व प्रश्न PYQ आहेत. टेस्ट पूर्ण झाल्यानंतर, व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर कमेंटमध्ये सांगा तुमचा स्कोर किती झाला आहे. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? प्रश्न नीट वाचा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, धुळे. महाराष्ट्रातील धुळे या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत. ऑप्शन क्रमांक 2 लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, जागतिक व्याघ्र दिन केव्हा साजरा करतात? IMP प्रश्न आहे हा. जागतिक व्याघ्र दिन केव्हा साजरा करतात? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, 29 जुलै. 29 जुलैला जागतिक व्याघ्र दिन साजरा करतात. पुढचा प्रश्न, विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? मोस्ट IMP प्रश्न आहे हा. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला आहे? न्यूटन, थॉमसन एडिसन, जेम्स वॅट, राईट बंधू. लक्षात घ्या, विजेच्या दिव्याचा शोध लावला आहे थॉमस एडिसन. न्यूटन हा महत्त्वाचा आहे. न्यूटन यांनी 3 नियम दिले आहेत. ग्रॅव्हिटी हा त्यांचा शोध आहे. राईट बंधूंचा शोध आहे विमान. लक्षात घ्या, विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला आहे. जेम्स वॅट यांचा शोध काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा. याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे. जेम्स वॅट यांनी कशाचा शोध लावला आहे? चला तर पुढचा प्रश्न आहे, गाजरामध्ये कोणते जीवनसत्व असते? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. गाजरामध्ये कोणते जीवनसत्व असते? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, जीवनसत्व A. लक्षात घ्या, गाजरामध्ये अ जीवनसत्वे असते. तुम्ही कमेंट करून सांगा, अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न आहे, तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे? IMP प्रश्न आहे हा. खूप वेळा हा प्रश्न पेपरला आला आहे. तेलबिया संशोधन केंद्र. याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, जळगाव. तेलबिया संशोधन केंद्र आहे जळगावमध्ये. पुढचा प्रश्न, तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती? लक्षात घ्या, इथे महाराष्ट्रातील तापी नदीची सांगितले आहे.
याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, 208 किलोमीटर. तापी नदीची लांबी आहे महाराष्ट्रात 208 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? महत्त्वाचा प्रश्न, सर्व प्रश्न नोट करून घेत चला. सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली आहे? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, क्रांतिसिंह नाना पाटील. प्रति सरकारची स्थापना साताऱ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, गोल क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? लक्षात घ्या, गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, बटाटे. गोल क्रांती ही बटाट्याशी संबंधित आहे. तुम्हाला सांगायचे आहे, नीळ ही क्रांती म्हणजे निळ्यासाठी कोणती क्रांती घडून आली होती? पुढचा प्रश्न पाहू. भारतातील कोणत्या शहराला सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? महत्त्वाचं आहे, भारतातील कोणत्या शहराला सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, बेंगलोर. भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हटले की बंगलोर हे शहर आहे. लक्षात घ्या, बंगलोर. पुढचा प्रश्न, तापी गोमाई नदीचा संगम कोठे आहे? तापी गोमाई नदींचा संगम कोठे आहे? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, प्रकाशे. तापी आणि गोमाई नदींचा संगम हा प्रकाशे येथे होतो. पुढचा प्रश्न आहे, हिंगोली कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? हिंगोली कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, कयाधू. कयाधू नदीच्या काठी हिंगोली हे शहर वसले आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात सर्वात अग्रेसर राज्य कोणते? मोस्ट IMP प्रश्न आहे हा. भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात सर्वात अग्रेसर राज्य कोणते? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कमेंट करून उत्तर सांगा. भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात सर्वात अग्रेसर राज्य आहे तमिळनाडू. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? डिफिकल्ट प्रश्न आहे हा, तुमच्यासाठी होमवर्क म्हणजे तुम्ही कमेंट करून याचं उत्तर सांगायचे आहे. सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, सायमन कमिशन भारतात केव्हा आला? सायमन कमिशन भारतात केव्हा आला हा दुसरा प्रश्न. आणि पहिला प्रश्न आहे, सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या वर्षी झाली? हे 2 प्रश्नांचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला. चला तर पुढचा प्रश्न, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, चंदीगड. रॉक गार्डन हे चंदीगड येथे आहे. लक्षात घ्या, रॉक गार्डन. पुढचा प्रश्न, मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? IMP प्रश्न आहे हा, IMP. मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, पॅसिफिक महासागर. मरियाना गर्ता हा पॅसिफिक महासागरात आहे.
पुढचा प्रश्न, भारतात सर्वाधिक रबराचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? सर्वाधिक रबराचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, केरळ. केरळमध्ये सर्वाधिक रबराचे उत्पादन केले जाते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हरिणांसाठी. हरिणसाठी सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे. तुम्ही कमेंट करून सांगा, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे सागरेश्वर अभयारण्य? कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न पाहू. जागतिक रेड क्रॉस दिवस केव्हा साजरा करतात? IMP प्रश्न. सर्व भरतींमध्ये हा प्रश्न विचारला जातो. अग्निवीर असो, आर्म फोर्सेसमध्ये सर्व हा प्रश्न खूप म्हणजे आतापर्यंत मला वाटते 50च्या वर हा प्रश्न विचारला आहे. जागतिक रेड क्रॉस दिवस केव्हा साजरा करतात? सर्वात सोपा प्रश्न आहे हा. याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, 8 मे. जागतिक रेड क्रॉस दिवस 8 मे रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहेत? सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. सर्वात जास्त तालुके आहेत छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक तालुके आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 1999. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती 1999 साली झाली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? मोस्ट IMP प्रश्न. मोस्ट IMP प्रश्न आहे हा. कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, कॉर्नवालिस. कायमधारा ही पद्धत कॉर्नवालिस याने सुरू केली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? कमेंट्स करून सांगा हा प्रश्न. मोस्ट IMP प्रश्न आहे हा. सर्व प्रश्न नोट करून घ्या. PYQ प्रश्न आहेत त्यामुळे काय विषय नाही. सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर आसाम. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, राज्य मतदार दिवस केव्हा साजरा करतात? मागच्या वर्षी हा प्रश्न येऊन गेला आहे. राज्य मतदार दिवस केव्हा साजरा करतात? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 1 जुलै. राज्य मतदार दिवस 1 जुलै रोजी साजरा केला जातो. तर आजची टेस्ट इथेच संपली आहे. तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचा स्कोर किती झाला आहे. आणि आपली ही टेस्ट सिरीज म्हणजे की PYQ टेस्ट सिरीज चालू आहे 30 दिवसाची. त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा आणि आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा. जय हिंद.